मी रमी खेळत नव्हतो असं कोकाटेंचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी अशा प्रकारचे वर्तन चुकीचं, सभागृहातील कामकाजासंदर्भात गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्ततेनंतर सुटका, 4 जणांची अमरावती कारागृहातून सुटका, मुंबई हायकोर्टाकडून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची उद्या पत्रकार परिषद, सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये घेणार पत्रकार परिषद. साताऱ्यातील जुन्या जनावरांचा दवाखाना परिसराचा कायापालट होणार, दवाखान्याच्या जागेवर पालिकेची 3 मजली इमारत उभारण्यात येणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली जागेची पाहणी. ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेमध्ये चर्चा होणार, पुढील आठवड्यामध्ये 25 तासांची वेळ निश्चित, तर ऑपरेशन सिंदूरवर 25 तास चर्चा होणार. पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीनं बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला उल्लेख. अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं लागले बॅनर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं होडावडे पूल पाण्याखाली गेल्यानं वेंगुर्ले ते सावंतवाडी तालुक्याचा संपर्क तुटला, यामुळे दोन्ही बाजूकडची वाहतूक बंद. वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, 18 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी, पाऊस आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. 1916 या हेल्पलाईनचे टी-शर्ट घालून दहीहंडी उत्सवात 1000 स्वयंसेवक तैनात करा, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिकेला निर्देश. नालासोपाऱ्यामध्ये पत्नीनं केली पतीची हत्या, प्रियकराच्या मदतीनं पतीची निर्घृणपणे हत्या करून मृतदेह घरातच पुरल्याची घटना. आरोपी पत्नी आता पोलिसांच्या ताब्यात, तर प्रियकर मात्र फरार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.